ॲडव्हान्समध्ये पाणीपट्टी भरूनही कडेगाव तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना टेंभू जलसिंचन योजनेचं पाणी दिलं जात नाहीये। पाण्याअभावी अनेक गावांमधला शेकडो एकर ऊस सध्या वाळून गेलेला आहे। शेती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे, तर दुसरीकडे अधिकाऱ्यांकडून मात्र केवळ टोलवाटोलवी सुरू होती। अखेर या शेतकऱ्यांनी मदत घेतली झी हेल्पलाईनची। सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध व्हावं यासाठी टेंभू जलसिंचन योजना तयार करण्यात आली। कृष्णा नदीवरची ही योजना सातारा सांगलीतल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली। मात्र टेंभू योजनेचे अधिकारी आणि साखर कारखानदार यांच्या चुकीच्या कारभाराचा फटका आता शेतकऱ्यांना बसतोय। शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यात गळीतासाठी आला की तात्काळ या शेतकऱ्यांकडून टेंभू योजनेची पाणीपट्टी कापून घेतली जाते। एकरी 8 ते 9 हजार रुपये एवढी पाणीपट्टी कापून घेऊन ऊसाची उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते। मात्र ॲडव्हान्समध्ये पाणीपट्टी भरूनही कडेगावच्या शेतकऱ्यांना टेंभू योजनेचं पाणी सोडण्यात आलं नाही। वीज बिल थकल्यानं पाणी थांबवल्याचं सांगितलं जात आहे, पण 4 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून वसूल केलेली पाणीपट्टी टेंभू योजनेकडे का भरली नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय। याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। शेकडो एकर ऊस, शाळू, हरभऱ्याची पिकं वाळून गेली। पिण्यासाठी खासगी टँकर मागवण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे। प्रत्येक 6 दिवसांना 7 दिवसांना आम्ही जातोय तिथं ऑफिसला, साहेब एकही कोणीही नंबर सुद्धा देत नाही साहेबांचा। लँडलाईन नंबर देतात, लँडलाईन नंबरला फोन केला की ते म्हणतात साहेब नाहीत आज, झालं आम्ही तिथून माघारी। प्रत्येक वेळेला इथून कमीत कमी 10 ते 12 गावांना पाणी जातं, पण एकाही गावात प्यायला पाणी नाही। काय वस्ती पिकांना तर नाहीच नाही। प्रत्येक पुढाऱ्याकडे गेलं तर ती म्हणणार पाणी सुरती येतंय 4 दिवसात पाणी अजिबात प्यायला सुद्धा नाही। शासनाने सर्व अधिकार टेंभू योजनेला द्यावे, त्यामुळे टेंभू स्वतः लक्ष काढल्यानंतर कसं होईल, शेतकऱ्यांच्या खात्यावरून डायरेक्ट पैसे त्यांना जातात। त्यामुळे कसं कारखान्यात त्यामुळे कारखाना यूज करतोय पैसे। अनेक ठिकाणी हेलपाटे मारूनही न्याय मिळत नसल्यानं अपशिंगे ग्रामस्थांनी शेवटी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। झी हेल्पलाईनची टीम अपशिंगे गावात दाखल झाली, इथल्या परिस्थितीचं चित्रीकरण केलं, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। पाणी रेग्युलर सुटलं पाहिजे, कारण बाकीची पिकं सुद्धा शाळू आम्ही करतो, काही लोक गहू करतात, पण त्यांना ह्या पाण्याचा एक थेंबचा उपयोग झाला नाही। पाणी नाही, पावसाळ्यात पाणी येते, आम्हाला पाहिजे तेव्हा पाणी मिळत नाही। पाणी मिळावे, पाणीपट्टी जायची जातेच आणि पाणी मिळत नाही वेळेला। काही दिवसांपूर्वी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी शेतकऱ्यांनाच उपदेशाचे डोस पाजले होते। पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या योजना बंद पडत नाहीत असं महसूल मंत्र्यांनी सांगितलं होतं। कधीतरी या देशाचं कल्चर, कधीतरी या देशाची सवयी आपण बदलणार नाही की जे आपण वापरतो त्याला पैसे नाही ना। या जिल्ह्यामध्ये टेंबू आहे, ताकारी आहे, ते पैसे देऊन जातात, त्यांच्या जिल्ह्यामध्ये बंद पडत नाही, त्यामुळे त्याला पाणी मिळतं, त्याचं पीक उत्पादन जे आहे ते 10 पट 15 पट झालं। मग आपल्या म्हैसाळवर सुद्धा काही हजार हेक्टर जमीन जी अवलंबून आहे ती भेटायची असेल तर विजेचं बिल आपल्याला भरायला लागेल। अखेर एकाकी पडलेल्या या शेतकऱ्यांच्या व्यथा घेऊन झी हेल्पलाईनच्या टीमनं थेट सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयाला भेट दिली। झी हेल्पलाईननं याबाबत पाठपुरावा केल्यानंतर इथल्या अधिकाऱ्यांना जाग आली। टेंभू, म्हैसाळ आणि ताकारी जलसिंचन योजनेचं पाणी मंगळवारपासून सोडण्याचे आदेश देण्यात आले। शेतकऱ्यांना नियमित पाणी मिळून त्यांच्या उत्पन्नामध्ये कसली घट होऊ नये यासाठी तातडीने सुरू करण्यासाठी योजनाचे थकीत बिल हे 25% आणि चालू पाणीपट्टी असं लाभधारकाकडून वसूल करून या योजना सुरू ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। झी हेल्पलाईनच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं। पीडित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। शेतकऱ्यांचा पाणी पुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानं आता पुन्हा इथली शिवारं हिरवीगार होणार आहेत। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।